येस आपण पाटण तालुका प्रीमियर लीग खेळाडू लिलाव प्रक्रियेच्या दरम्यान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेवर विशेष प्रेम राहिले आणि ज्यांनी या स्पर्धेला बहुमोल असा पाठिंबा दिला आहे, टी शर्ट, ट्रॅक आणि सर्व आकर्षक करंडक सौजन्य युवा नेते आदरणीय श्री नितीनजी पाटील साहेब, भैयासाहेब यांना मी नम्र विनंती करेन, सर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. चालणाऱ्यांसाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्यांना आबाळाचं वजन असतं. सन्मान्य व्यासपीठ, आज या ठिकाणी पाटण तालुका प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाच्या निमित्तानं ऑक्शन प्रणाली कार्यक्रम म्हणजे भव्य दिव्य कार्यक्रम आज मी पाहायला भेटला. 6 वर्षात पहिल्यांदाच मी इथं आलो. सर्व खेळाडूंचा आग्रह होता, क्रिकेट प्रेमींचा आग्रह होता आणि त्या आग्रहाला मान देऊन आज मी इथं या ठिकाणी आलो. पण आज खरं आयोजन नियोजन बघून खरंच आज आनंद झाला आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम. आज सर्व आवडीचा सर्वांचा खेळ म्हणजे क्रिकेट. आज माझी ही ओळख त्या क्रिकेटच्या माध्यमातूनच झालेली आहे. आज जे नाव भेटलेलं आहे, जे काय भेटलेलं आहे ते क्रिकेटच्या माध्यमातूनच मला मिळालेलं आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग आज एवढ्या मोठ्या मुंबईच्या उपनगरात भरवलं जातं. आज खरं ही अभिमानाची गोष्ट आहे. मैत्री, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि संघभावना याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटण तालुका प्रीमियर लीग. आज या क्रिकेटच्या खेळामुळे आज क्रिकेट प्रेमींच्यामध्ये, खेळाडूंच्यामध्ये जी एक संघभावना असते, जे आरोग्य असेल, तुमची शिस्त असेल, मैत्री असेल आणि सकारात्मक विचार राहतो. आज पाटण तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज एकजूटपणा ठेवण्याचं काम आणि हक्काचं व्यासपीठ हे पाटण तालुका प्रीमियर लीग आहे. आज एवढ्या उपनगरामध्ये, मुंबईसारख्या उपनगरामध्ये एकजूटपणे ठेवण्याचं काम हे आज प्रीमियर लीगनं केलेलं आहे. तसेच आज बघतो आम्ही असे अनेक मी बक्षिसं देत असतो, प्रत्येक विभागात असतो, प्रत्येक गावात बक्षीस असतात, पण त्या गावातीलच फक्त खेळाडू मला भेटतात. आणि आज पाटण तालुक्याच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज पूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातील, प्रत्येक वाडीतील आज इथं व्यक्ती मला भेटला आणि हे सर्व काम फक्त पाटण तालुका प्रीमियरच लागू करू शकतो. तसेच पाटण तालुका प्रीमियर हा फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तर सामाजिक बांधिलकी असणारा हा प्रीमियर लीग आहे. आज सोशल मीडिया ग्रुप आहे. आज ते कमिटीचे अध्यक्ष आमचे शिवाजी बॉस आहेत, तुमचे नितीन पाटील पप्पू आहेत. आज यांच्या माध्यमातून आज ग्रुप चालवला जातो, सोशल वर्क चालवलं जातं. कारण मी 8-10 दिवसापूर्वी बघितलं, आज एखादा मनुष्य कुठं काय झालं असेल, त्याला अडचण आली असेल, कुठं समस्या आल्या असतील, तर लगेच आपल्या तालुक्यातील व्यक्ती आहे तिथं धावून जाणं म्हणजे एक सामाजिक बांधिलकी आणि सोशल वर्क या माध्यमातून केलं जातं आहे. आज आपल्या पाटण तालुक्यातील पाटण तालुका प्रीमियर लीग असेल किंवा वाडी म्हणून एक लीग असेल किंवा वाल्मिक पठार म्हणून एक लीग असेल, या तिन्हीच्या माध्यमातून आज एकत्रित ठेवण्याचं काम या तिन्ही लीगनं ठेवलेलं आहे. आज मी सकाळी 2 दिवस मी खारघरमध्ये राहिलो आणि खारघरमध्ये राहत असताना मी असंच म्हटलं आता 2 दिवस इथं थांबलो आणि मी असं 2 व्हीलरनं प्रवास करत होतो. आज संकष्टी होती आणि प्रवास करत करत मला तिथं खारघरचा राजा म्हणून आपलं गणपतीचं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी गेलो. पण जाताना मला 3 झाडं अशी दिसली रस्त्यामध्ये आणि मी विचार केला, ही 3 झाडं म्हणजे हे पाटण तालुका प्रीमियर लीग, हे एक वाल्मिक पठार आणि ही वाडी. आणि असं हे ठेवण्याचं काम तिथल्या लोकांनी ठेवलेलं की झाड तिथं तोडता कामा नये, वृक्षतोड होता कामा नये, एक सामाजिक बांधिलकी जपलेली. खरं ह्या अर्थानं आज तुमचे आयोजक असतील, प्रयोजक असतील, खेळाडू असतील, आयकॉन असतील, सर्व कमिटी असेल, अध्यक्ष असतील, यांचं एक काम होतं आज हे तिन्ही लीग सांभाळण्याचं आणि ठेवण्याचं काम या सर्वांनी मिळून केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. आज इथं मला बोलवलं, 2 शब्द बोलायला संधी दिली, त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद करतो. तसेच या सोशल वर्क करत असताना मला एक विनंती करायची आहे सर्वांना
कारण मी 10 वर्ष झालं मी काम करतो, सामाजिक उपक्रमातून असू द्या काय असू द्या, पाटण तालुक्यासाठी मी काम करत असतो. मी गटतट बघत नाही, मी राजकारण बघत नाही, फक्त सेवा, समाजसेवा आणि लोकसेवा. आज काही दिवसानंतर इलेक्शन लागतील. आज खरं 2 दिवसाचं इलेक्शन आहे. खरं आपल्याला रिलेशन जपले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या आपल्या विभागातील काय समस्या असतील, ज्या काही विभागातील अडचणी असतील ते सोडवण्याचं काम आपल्याला सर्वांनी मिळून, जसं आज पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये आपण सर्वजण एकत्र मिळून जसं तुम्ही टीम बनवलेली आहे, जसे संघ बनवलेले आहेत, तशा पद्धतीनं आपल्याला एकजूटपणे राहून पाटण तालुक्यासाठी, पाटण तालुक्याच्या भवित्यासाठी काम करायचं आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. कारण आपल्या विभागातील आज बघतोय काही प्लेयर ढेबडी विभागातून इकडे येतात, पाटण तालुक्यातून इकडे खेळायला येतात. पण माझी एक विनंती आहे, 4-5 वर्ष लागतील. तुमची इकडची काही टीम असतील, काही जे खेळाडू असतील ते 4-5 वर्षांना आमच्या ढेबडी विभागात खेळायला आली पाहिजेत, ही एक माझी भावना आहे. कारण 10 वर्षापूर्वी आपल्या विभागात, आपल्या गावात, आपल्या खेड्यापाड्यात आज मोठ्या प्रमाणात बक्षिसं भरवली जात होती. आज क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जायच्या, पण आज ते कुठंतरी दुर्मिळ होत चाललं आहे. आणि ही खरं मला हृदयापासून खंत आहे की आज आपल्या इथं लोकांचे पण स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या गेल्या पाहिजेत. स्पर्धा असतील ना तर अन्य कोणत्याही समस्या असू द्या. महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला ज्या पद्धतीनं तरुण पिढीचं जे स्थलांतर चाललेलं आहे, या तरुण पिढीला स्थलांतर होण्यापासून आपल्याला थांबवलं पाहिजे. मी काय राजकीय भाषण करत नाही. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, एक जिव्हाळा, एक भागाचा, एक पाटण तालुक्याचा जिव्हाळा म्हणून एक हृदयातनं माझ्या एक वाक्य येतात आणि ते खरं मी तिथं असल्यामुळं मला त्या वेदना होतात. कारण मला जे तरुण पिढीचे जे काय जे स्थलांतर होतं आहे, जे रोजगार निर्मिती नसल्यापासून त्या उद्योजक काय अडचणी असतील, मोठे व्यवसाय आले पाहिजेत, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. कारण मी सर्व कोणत्याही गटाचा असू द्या, कोणत्याही तटाचा असू द्या, मी सर्वांच्या संपर्कात असतो. राजकीय विरहित असणारा माणूस मी आहे. त्यामुळं जे काय असेल ते मी हक्कानं तुम्हाला सांगेन, तुम्ही हक्कानं माझ्याकडे या. आज मी 6 वर्ष झालं मी बक्षिसं देत असतो. कुठल्याही माध्यमातून, काही माध्यमातून माझं काहीतरी सहकार्य असतं. पण हे सहकार्य माझं गेल्या वेळी पण होतं, असणार आणि या पुढील काळातही असणार. त्यामुळं मला एकच सांगायचं आहे की आपल्या विभागासाठी काहीतरी करूया, एकत्रित लढूया. कारण तुमचा एक शब्द, तुमचा एक फोन आणि तुमची एक गाव भेट, एक पाटण तालुक्याचा निकाल बदलू शकतो. त्यामुळं मला एवढंच बोलायचं आहे. बोलणारे भरपूर असतील आणि बोलायचंही भरपूर होतं. खरं आता ही विनंती आहे, आज क्रिकेटच्या स्पर्धा काही दिवसामध्ये भरवल्या जातील आणि क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्यानंतर एक विनंती आहे, वाद नको, अहंकार नको. सर्वांनी खेळाडूप्रमाणे खेळ खेळा. कारण खेळ हा मैदानात जिंकतो आणि माणूस हा वागण्यात जिंकतो. त्यामुळं जिंकलात तर नम्र राहावा आणि हारलात तर शांत राहावा. एवढंच या निमित्तानं सांगतो. आल्या आल्या प्रत्येकाच्या डोक्यावर फेटे होते, भगवे फेटे बघून मला खरा आनंद झाला. मला जाता आता एकच सांगायचं आहे, एकच बोलेन. भगवा तिलक है माथे पर, हिंदू मेरा नाम है. भगवा तिलक है माथे पर, हिंदू मेरा नाम है. तन में भगवा, मन में भगवा, मुंह में प्रभु श्री राम है. बोला प्रभु श्री रामचंद्र की, बोला प्रभु श्री रामचंद्र की. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद आदरणीय सन्माननीय श्री नितीनजी पाटील साहेब.